नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. विद्यावृक्ष अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी निरंजन भागवत आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण विज्ञान या विषयाचे जे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2023 साठी जे विज्ञान विषयाचे प्रश्न विचारलेत आहेत मित्रांनो, त्याचे आपण आज सखोल असे विश्लेषण करणार आहोत मित्रांनो. चला तर मित्रांनो, आपण सुरू करूयात. पहिला प्रश्न आहे मित्रांनो 66 नंबरचा. शैवाल वर्गीकरणामध्ये केटोफेरॉल्स हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो? आता मित्रांनो, जो केटोफेरॉल्स हा गट आहे शैवालामधील, याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर केटोफेरॉल्स म्हणजे हा जो शब्द आहे ना, केटोफेरॉल्स, केटो म्हणजे ना हेअर लाईक स्ट्रक्चर, म्हणजे केसांसारखी रचना असलेलं शैवाल, जे की ग्रीन कलरचं असतं मित्रांनो, हिरवं शैवाल आहे. हे हा ग्रुप कोणत्या अल्गी क्लासमध्ये येतो, असा हा प्रश्न आहे मित्रांनो. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो क्लोरोफायटा. आता मित्रांनो, क्लोरोफायटा तुम्हाला माहिती असेल की क्लोरो म्हणजे ग्रीन शैवाल, ग्रीन अल्गी ज्याला म्हटलं जातं मित्रांनो, ते येतं क्लोरोफायटामध्ये. आता हे जे कॅरोफायटा हे देखील ग्रीन अल्गी आहे, परंतु मित्रांनो ह्याची रचना मात्र आहे ना जी केसासारखी रचना नाहीये ह्या शैवालाची. त्यामुळे मित्रांनो ह्याचं बरोबर उत्तर हे येतं. आता अ, बाकीचे जर आपण ऑप्शन पाहिले, सियानोफायटा असेल, हा ह्याला ट्रू अल्गी म्हणत नाही मित्रांनो, हा एक बॅक्टेरिया आहे, त्यामुळे हा पर्याय येणार नाही. आता रोडोफायटा म्हणजे रेड अल्गी. बरोबर मित्रांनो, हे जे रोडोफायटा आहे याला लाल शैवाल किंवा रेड अल्गी असं देखील म्हटलं जातं मित्रांनो. त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क्लोरोफायटा. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात मित्रांनो. आता पुढचा क्वेश्चन आहे 67 नंबरचा. हा एकदम इझी क्वेश्चन आहे मित्रांनो. फक्त नीट वाचायचं मित्रांनो, की अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात. त्याचं कारण विचारलंय. म्हणजे अति पाणी जर दिलं वनस्पतींना तर ते मरतात. त्याचं कारण विचारलंय. आता पहिलं स्टेटमेंट आहे, पाण्यामुळे मातीच्या सामूचे उदासीकरण होते. म्हणजेच इंग्लिशमधून जर आपण पाहिलं, वॉटर न्यूट्रलाइज द पीएच ऑफ सॉइल. म्हणजे हे स्टेटमेंट काहीसं बरोबर आहे मित्रांनो. दुसरं स्टेटमेंट आहे की मुळे ऑक्सिजन पासून वंचित होतात. हे देखील मित्रांनो स्टेटमेंट बरोबर आहे. पाण्यामुळे मुळांवरील परजीवींची वाढ होऊ शकते का? तर होऊ शकते मित्रांनो, काही काही अंशी जर पाहिलं तर. आणि वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असलेली सर्व खनिजे पाण्यात नसतात. आता सर्व खनिजे पाण्यात असतात का? तर नाही. काही जमिनीमध्ये खनिजे असतात. त्यामुळे हे पण बरोबर आहे. पण मित्रांनो, प्रश्न काय विचारलाय की अति पाण्यामुळे वनस्पती मृत होण्याचं मुख्य कारण विचारले. आता ज्यावेळेस असं वाटत असतं ना मित्रांनो, की सर्व पर्याय थोडे थोडे बरोबर वाटतात, तर आपल्याला हे जे पर्याय आहेत यातील अतियोग्य पर्याय निवडायचा असतो मित्रांनो. आता जर ह्यातला मुळे ऑक्सिजन पासून वंचित होतात. आता अति पाणी दिल्यामुळे काय होतं मित्रांनो, तुम्ही घरी पण साधं पाहिलं असेल की कुंडीला जास्त पाणी घातल्यावरती झाड कोमेजून जातं. त्यामुळे काय होतं की झाडाची जी मुळे आहे, त्याला ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही, सफोकेशन होतं आणि वनस्पतीचा त्या ठिकाणी मित्रांनो मृत्यू होतो. त्यामुळं अशा प्रश्नांमध्ये अतियोग्य जो वाटणारा पर्याय आहे तो नेहमी निवडायचा मित्रांनो. आता पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण, जो की आहे 68 नंबरचा क्वेश्चन. आता या क्वेश्चन मध्ये आहे की नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शैवाल जास्तीत जास्त उपयोगी आहे? आता विच ग्रुप ऑफ अल्गी प्लेज डॉमिनंट रोल इन नायट्रोजन फिक्सेशन? आता नायट्रोजन फिक्सेशन जे आहे मित्रांनो, एक मिनिट. नायट्रोजन फिक्सेशनच्या याच्यासाठी कोणते अल्गी डॉमिनंट रोल प्ले करते, असा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. आता जर आपण पर्याय पाहिलं की नायट्रोजन स्थिरीकरणासाठी ना मित्रांनो, मिक्झोफायसी. आता डॉमिनंट रोल विचारला मित्रांनो, हे जे क्लोरोफायसी, रोडोफायसी किंवा फिओफायसी, मिक्झोफायसी या सर्व अल्गी आहे आणि काही ना काही प्रमाणात या अल्गी ना नायट्रोजन स्थिरीकरणाचं काम करतात मित्रांनो. परंतु क्वेश्चन मध्ये आहे ना डॉमिनंट रोल विचारलाय. तर डॉमिनंट रोल आहे ना मिक्झोफायसी. आता हे जर मिक्झोफायसी जर पाहिलं मित्रांनो, याला सायनोबॅक्टेरिया किंवा ब्ल्यू ग्रीन अल्गी असं म्हटलं जातं मित्रांनो. आणि याच्यामध्ये आहे ना नॉस्टॅक असेल, अॅनाबेना, हे अल्गी येतात मित्रांनो. हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. आता जे इतर जे अल्गी आहेत, क्लोरोफायसी तर तुम्हाला माहिती आहे, याला ग्रीन अल्गी म्हणतात. रोडोफायसीला रेड अल्गी असं म्हणतात. आणि जे फिओफायसी आहे, हे फिओफायसी याला ब्राऊन अल्गी म्हणतात. बरोबर मित्रांनो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मिक्झोफायसी.
आता पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण. पुढचा क्वेश्चन आहे 69 नंबरचा. मिओसिसच्या टप्प्यांचे योग्य क्रम कोणता? आता हा प्रश्न आहे ना मित्रांनो, आपल्याला टप्पे क्रोनॉलॉजीने लावायचे. आता हे मिओसिस जे आहे, मिओसिस म्हणजे काय मित्रांनो, जे सेल डिव्हिजन आहे, ज्या गॅमेट्स म्हणजे जे स्पर्म्स आणि एग सेल्स असतात, तयार केले जातात, याला मिओसिस असे म्हणतात. आणि ह्या ज्या दिलेल्या आहेत ना मित्रांनो, हे जे आपल्याला ज्याचे क्रम लावायचे ना, हे मिओसिसचे टप्पे दिलेले आहे. आता ह्या टप्प्यानुसार आपल्याला योग्य क्रम लावायचा आहे. आता जर पहिलं आपण पाहिलं, जे टप्पे दिले आहेत ना मित्रांनो, त्यातला लिपोटीन. आता लिपोटीन हा टप्पा आहे ना, याच्यामध्ये काय होतं, क्रोमोझोम आहे ना स्टार्ट होतो कंडेन्स व्हायला, बरोबर. म्हणजे व्हिजिबल स्वरूपात येतो आणि कंडेन्स व्हायला स्टार्ट होतो. आता लिपोटीन झालं. झिओटीन मध्ये काय होतं, क्रोमोझोम आहे ना पेअरअप त्याचं क्रोमोझोमचं चालू होतं. त्याच्या पुढचा टप्पा असतो पॅचेटिन. आता पॅचेटिन टप्प्यामध्ये काय होतं मित्रांनो, का जे क्रोमोझोम असतात त्याचं क्रॉसिंग व्हायला चालू होतं. आणि चौथा टप्पा आहे मित्रांनो डिप्लोटीन. आता किंवा डिप्लोटीन या टप्प्यामध्ये काय होतं मित्रांनो, की जे क्रोमोझोम आहे ना ते सेपरेट व्हायला सुरुवात होतं. आणि जो शेवटचा टप्पा आहे डाय डायकायनेसिस, या टप्प्यामध्ये काय होतं, जे क्रोमोझोम आहेत ना, जे फुल्ली कंडेन्स आणि रेडी होतात कशासाठी, पुढच्या टप्प्यात जाण्यासाठी, म्हणजे पुढच्या टप्प्यासाठी प्रिपेअर होतात. हे मेओसिसचे टप्पे आहेत मित्रांनो. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ह्याचा हा योग्य क्रम आहे मित्रांनो. आता पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण. क्वेश्चन आहे 70 नंबरचा. 70 नंबरचा क्वेश्चन आहे मित्रांनो, की जे अँटीमनी संयुगे आहेत, हे टिंबटिंबच्या उपचारासाठी वापरण्याची शिफारस केली जाते. उपचारासाठी म्हणजे अँटीमनी कंपाऊंड्स आर रिकमेंडेड फॉर ट्रीटमेंट ऑफ. आता ह्याचं आहे ना मित्रांनो, योग्य उत्तर आहे सिस्टोमायसिस. आता एक मिनिट मित्रांनो, जे अँटीमनी संयुगे आहेत ना, ही मुख्यतः आहे ना पॅरासायटिक, जे जे पॅरासायटिक असतात, पॅरासायटिक जे परजीवी असतात त्यांचे इन्फेक्शन जे असतं, त्याच्या विरोधात मित्रांनो ही अँटीमनी संयुगे आहे ना, ही मुख्यतः वापरली जातात. आणि याचं उत्तर आहे, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिस्टोमायसिस. आता पुढचा क्वेश्चन आपण पाहूयात मित्रांनो. 71 नंबरचा. 71 नंबरचा क्वेश्चन आहे, साधारणपणे पोरीफेरामध्ये गेमेट कशामुळे तयार होतात? आता जे मित्रांनो पेरिफेरा प्रवर्ग आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये आहे ना, त्याला आपण सोप्या भाषेत स्पॉन्जेस, म्हणजे पोरीफेराला स्पॉन्ज देखील म्हणतो मित्रांनो, बरोबर. आता जे स्पॉन्जेस मध्ये आहे ना, गेमेट गेमेट म्हणजे स्पर्म्स किंवा एग सेल्स आहे ना, कशामुळे तयार होतात, हा प्रश्न आहे मित्रांनो. आता जर आपण इथं पर्याय पाहिले, कायनोसाइट्स असेल, आर्किओसाइट्स, मायोसाइट्स आणि पिनाकोसाइट्स. आता हे जे कायनोसाइट्स आहे ना मित्रांनो, याचं मुख्य कार्य काय आहे पोरीफेरामध्ये, हे काय करतं मित्रांनो, पोरीफेरा तुम्ही पाहिलं असं छिद्र अशा प्रकारचं हे आहे, जीव आहे. त्याच्यामध्ये काय होतं, हे मेंटेन वॉटरचा फ्लो आहे ना त्याच्यामध्ये येणारा, पोरीफेरामध्ये काय करतं, मेंटेन वॉटर वॉटर फ्लो करायचं मुख्य कार्य करतं. आणि काय करतं, वॉटर फ्लो मेंटेन करतं आणि कॅप्चर द फूड कॅप्चर करायचं, हे कायनोसाइट्स कार्य करतं. आता जे आर्किओसाइट्स आहे ना, आता आर्किओसाइट्स मित्रांनो ही या टुटीपोटेंट सेल आहे. आता तुम्हाला माहिती असेल की या पोटेंट सेल असतात ना, याच्यात एक स्पेशल कॅरेक्टरिस्टिक असतात, की हे काय करतात, सर्व प्रकारच्या सेल तयार करू शकतात. म्हणजे टुटीपोटेंट सेल पासून कोणत्याही प्रकारची सेल तयार होते मित्रांनो. त्यामुळं ह्या जे आर्किओसाइट्स आहेत, ह्या टुटीपोटेंट असल्यामुळं ह्या गेमेट्सची सुद्धा निर्मिती करू शकतात. म्हणजे ज्या आपल्याला स्पर्म्स किंवा एग सेल्स आहेत, याची देखील निर्मिती या आर्किओसाइट्स करू शकतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 आर्किओसाइट्स आहे. आता तिसरा पर्याय पाहू आपण याचा, की मायोसाइट्स जे आहे ना, मायोसाइट्स काय करतं, हेल्प टू ओपनिंग अँड क्लोजिंग स्पोर्स. म्हणजे जे पोरीफेराचे जे पोर्स आहेत त्याचे ओपनिंग आणि क्लोजिंग साठी हे मायोसाइट्स महत्वाचं भूमिका पार पाडतात. आता चौथा पर्याय आहे
पिनाकोसाइट्स. आता ज्या पिनाकोसाइट्स काय करतात, प्रोटेक्ट अँड मेंटेन द शेप, म्हणजे जे त्यांचा शेप आहे पोरीफेराचा, हा मेंटेन करण्याचा आणि त्याला प्रोटेक्ट करण्याचं कार्य काय करतात, ह्या पिनाकोसाइट्स करतात मित्रांनो. आता आपण काय करूयात की याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता पुढचा क्वेश्चन पाहूयात, जो की 72 नंबरचा आहे. तत्पूर्वी मित्रांनो, आपली विद्यावृक्ष अकॅडमीची कंबाईन साठीची ग्रुप बी आणि ग्रुप सी साठीची पूर्व आणि मुख्यची इंटिग्रेटेड बॅच लॉन्च झालेली आहे मित्रांनो. 5 ऑगस्ट पासून ही बॅच सुरू होत आहे. तर या बॅच साठी तुम्ही विद्यावृक्ष अकॅडमीचं ऍप डाउनलोड करू शकता किंवा अकॅडमीच्या नंबरवरती संपर्क साधून चौकशी करू शकता, ऍडमिशन घेऊ शकता मित्रांनो. चला तर मित्रांनो, पुढचा क्वेश्चन पाहूयात. पुढचा क्वेश्चन आहे 72 नंबरचा. 72 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय विचारलंय मित्रांनो, तापमानातील प्रत्येक 1 डिग्री सेल्सिअस वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग टिंब सेंटीमीटर सेकंदनी वाढतो. आता तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, हवेतील ध्वनीचा वेग आहे ना, 1 डिग्री सेल्सिअस तापमानाला आहे ना 0.61 मीटर पर सेकंद इतक्या दराने तो वाढतो मित्रांनो. ही फॅक्ट तुम्हाला माहिती पाहिजे. परंतु मित्रांनो, हा प्रश्न आहे ना, घाई जर सोडवला तर हमखास चुकू शकतो, कारण डायरेक्ट पर्याय असा दिलेला आहे. प्रश्नातला अतिशय महत्वाचा भाग कोणता आहे, जे युनिट दिलेले असतात मित्रांनो, आयोग काय करतं, बहुधा हे युनिट्स आहे ना वेगळी देतं, आणि त्या आधारावर, ह्या युनिट्सच्या आधारावरती ना मित्रांनो, एक मिनिट, या युनिट्सच्या आधारावरती आपल्याला हा प्रश्न व्यवस्थित टॅकल करायला लागतो मित्रांनो. त्यामुळे अशा प्रकारचा प्रश्न घाई गडबडीत चुकून नाही द्यायचा. आपल्याला माहिती आहे की 1 डिग्री सेल्सिअसला हवेतील हवेतील ध्वनीचा वेग आहे ना 0.61 मीटर सेकंदने वाढतो. तर ह्याचं कन्व्हर्जन आपल्याला, कारण उत्तर विचारलंय आपल्याला सेंटीमीटर मध्ये, त्यामुळे कन्व्हर्जन सेंटीमीटर मध्ये केल्यावरती ह्याचं उत्तर येणार मित्रांनो 61. बरोबर मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे 61 सेंटीमीटर पर सेकंद. हे मीटर पर सेकंदचं आपण कन्व्हर्जन केलंय सेंटीमीटर मध्ये. एवढंच होतं, फक्त हा प्रश्नामध्ये घाई करायची नव्हती. बाकी प्रश्न सोपा होता जर तुम्हाला फॅक्ट्स माहिती असली तर. पुढचा क्वेश्चन आहे 73 नंबरचा. विशिष्ट उष्णतेचे सीजीएस प्रणालीतील एकक टिंब हे आहे. मित्रांनो, हा युनिटवरती आधारित प्रश्न आहे. आता पर्याय दिलेले आहेत: कॅलरी पर ग्राम, कॅलरीज ग्रॅम डिग्री सेल्सिअस, कॅलरी डिग्री सेल्सिअस ग्राम. आता जे स्पेसिफिक हीट आहे ना मित्रांनो, स्पेसिफिक हीट म्हणजे काय, स्पेसिफिक हीटचा अर्थ काय, 1 ग्राम सबस्टन्स आहे समजा, 1 ग्राम सबस्टन्स टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअस वाढवायचं असेल, त्यासाठी जेवढी एनर्जी लागेल, जेवढी हीट लागेल द्यायला, त्याला हीट एनर्जी लागणारी उष्णता ऊर्जा, म्हणजेच काय मित्रांनो, स्पेसिफिक हीट. आणि ही प्रत्येक सबस्टन्सची, प्रत्येक पदार्थाची ही वेगवेगळी असते मित्रांनो. आता या ठिकाणी मित्रांनो आपण पाहू की 3 गोष्टी आहे. एक म्हणजे 1 ग्राम सबस्टन्स, 1 डिग्री टेम्परेचर, आणि उष्णता. किती, जी उष्णता लागते ना मित्रांनो, ती हीट एनर्जी आहे, जी की कॅलरी मध्ये मोजली जाते. म्हणजे 3 पॅरामीटर पाहिजे: कॅलरी, ग्राम, सेंटीमीटर. कॅलरी, सेंटीमीटर, ग्राम. आता इथं 2च पॅरामीटर, म्हणजे हा पर्याय इथं पहिला कट होऊन जातोय. नन ऑफ द अबोव तर नाही, कारण इथं एक्झॅक्ट उत्तर याचं 2 आहे, कारण कॅलरीज पर ग्राम कॅलरीज पर ग्राम डिग्री सेल्सिअस हे याचं उत्तर आहे. हे उत्तर नाही मित्रांनो, घाई गडबडीत हे नाही करायचं, कारण कॅलरीज डिग्री सेल्सिअस पर ग्राम नाही होत, तर कॅलरीज पर ग्राम डिग्री सेल्सिअस हे याचं योग्य उत्तर आहे. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूयात. पुढचा क्वेश्चन आहे 74 नंबरचा. विद्युत धारेने विद्युत रोधकात खर्च केलेली शक्ती कशाच्या प्रमाणात असते. आता मित्रांनो, हे थोडं हे करताना थोडं इथला भाग गेलेला आहे, तर आपण इंग्लिश मध्ये पाहूया. द पॉवर एक्सपेंडेड बाय द करंट इन द रेजिस्टन्स इज प्रोपोर्शनल टू. आता हा प्रश्न आहे ना मित्रांनो, आयोगाने कॅन्सल केलेला आहे. ह्याचं कारण असं आहे का ह्याचे 2 उत्तरं निघतात, 1 आणि 4. कारण जर आपण एक गोष्ट पाहिली की पॉवर म्हणजे व्होल्टेज इंटू करंट, पॉवर व्होल्टेज इंटू करंट. पण आपल्याला माहिती आहे की व्होल्टेज इज इक्वल टू, बट व्ही इज इक्वल टू आय आर. आता ही जर व्हॅल्यू व्ही ची जर पॉवर मध्ये टाकली, तर पॉवर इज इक्वल टू काय होणार मित्रांनो,
आय आय स्क्वेअर आर. बरोबर मित्रांनो. म्हणजे स्क्वेअर ऑफ द करंट इज द रेजिस्टन्स. म्हणजे द पॉवर एक्सपेंडेड बाय द. हा मित्रांनो काय झालंय माहिती का, हा प्रश्न थोडा ब्लर झाला इथं, त्यामुळे हा नीट वाचता येत नाहीये. करंट इज द रेजिस्टन्स म्हणजे, पण हा लक्षात घ्या मित्रांनो की हा प्रश्न आहे ना कॅन्सल झालेला आहे, कारण पॉवर इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ द करंट ऑफ रेजिस्टन्स हा एक पर्याय पण बरोबर येतोय, आणि स्क्वेअर ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इट हा देखील पर्याय येतोय. त्यामुळं हा प्रश्न मित्रांनो हॅश झालेला आहे. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे 75 नंबरचा, जो की हेल्थ अँड हायजीन वरती जो आपला आरोग्यशास्त्राचा टॉपिक आहे त्याच्यावरती विचारलाय. आता डांग्या खोकला हा आजार कोणत्या जीवाणू संसर्गामुळे होतो? आता whooping कफ याला दुसरं नाव काय माहिती का मित्रांनो? पर्ट्युसिस. हे पर्ट्युसिस जर माहिती असलं ना तर डायरेक्ट आपल्याला ह्या प्रश्नाचं एक्झॅक्ट उत्तर काढता येतं, की पर्याय क्रमांक 2 बॉर्डेला पर्ट्युसिस हे याचं उत्तर निघून जातं मित्रांनो. आता डांग्या खोकल्याला तुम्हाला माहिती पर्ट्युसिस म्हणतात. हा जीवाणू संसर्गाने होणारा रोग आहे, आणि हा रोग आहे ना मित्रांनो मुख्यतः श्वसन नलिकेशी रिलेटेड, श्वसन नलिकेला अडथळा करणारा रोग आहे. त्यामुळे ह्याचं पर्याय क्रमांक डांग्या खोकल्याचं उत्तर आहे. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, की याच्यावरती दरवर्षी ना आयोग असा प्रकारचा प्रश्न विचारतो. ह्यासाठी हे जे इंग्लिश नावं आहेत ना, बॉर्डेला पर्टोसी, साल्मोनेला, ही नावं मित्रांनो स्टेप्लिकोकस ऑरियस ही नावं पाठ करायचा प्रयत्न करा, लक्षात ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो. आता ही जे बॉर्डेला पर्ट्युसिस आहे ना, म्हणजे डांग्या खोकला, त्याच्यावरती तुम्हाला माहिती असेल की डीपीटीची लस, डीपीटी म्हणजे डायप्थेरिया, पर्ट्युसिस आणि टिटॅनस याची लस दिली जाते मित्रांनो. आता जे हे साल्मोनेला स्पेसिस ह्या ज्या मुख्यत्वे करून आहे ना, जे फूड पॉइझनिंग होतं ना, दूषित अन्न आणि पाणी पिल्यामुळे त्याच्याशी संबंधित आहे मित्रांनो. म्हणजे ह्याच्यामुळं फूड पॉइझनिंग होऊ शकतं मित्रांनो. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे 76 नंबरचा. खालीलपैकी कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबंधित करणारे आहे? विच ऑफ द फॉलोइंग व्हिटॅमिन ऍक्ट्स ऍज अ अँटीऑक्सिडंट? आता अँटीऑक्सिडंट विचारलंय, पर्याय दिले व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के. आता हा मित्रांनो भरपूर वेळा विचारलेला PYQ आहे, की व्हिटॅमिन ई याचं उत्तर आहे. आता व्हिटॅमिन ए म्हणजे रेटिनॉल, व्हिटॅमिन डी म्हणजे कॅल्सिफेरॉल, व्हिटॅमिन ई म्हणजे टोकोफेरॉल, आणि व्हिटॅमिन के म्हणजे फायलोक्विनॉन. आता हे तुम्हाला माहिती असेल मित्रांनो. आता जे व्हिटॅमिन ई आहे ना, हे मुख्यत्वे करून आहे ना वंध्यत्व विरोधी जीवनसत्व आहे, आणि जे की रिप्रोडक्टिव्ह हेल्थसाठी अतिशय महत्वाचं आहे. वांसपणा विरोधी असं हे व्हिटॅमिन ई आहे मित्रांनो. त्यामुळे याचं उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3 व्हिटॅमिन ई. आता पुढचा क्वेश्चन आपण पाहूयात मित्रांनो, 77 नंबरचा. टिंबटिंब ही औषधे मध्यवर्ती मज्जासंस्था, पचन संस्था यांच्यावरील संवेदी चेतातंतूच्या टोकावर टोकावर बद्ध राहतात. म्हणजे इंग्लिश मधून वाचू, डॅश डॅश आर द ड्रग्स विच बाइंड्स टू रिसेप्टर्स प्रेझेंट इन सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक. च्या रिसेप्टरवरती कोणते ड्रग बाइंड होतात, हा प्रश्न विचारलाय मित्रांनो. तसं पाहिलं तर हा अवघड कॅटेगरीतला प्रश्न येतो, कारण खूप डीप मध्ये विचारलाय. ह्याचं उत्तर आहे मित्रांनो ओपिओइड्स. ओपिओइड्स काय करतात? ओपिओइड्स आर द ड्रग्स, ते बाइंड होतात रिसेप्टर प्रेझेंट इन द सेंट्रल नर्वस सिस्टीम जे आहे त्याच्या, आणि गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक ह्याच्यावरती हे बाइंड होतात, ह्याच्या रिसेप्टर वरती. त्यामुळे ह्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 ओपिओइड्स. आता मित्रांनो आपल्याला आहे ना पुढचा क्वेश्चन पाहायचा आहे. आता ओपिओइड मुख्यतः पेन किलर म्हणून देखील वापरला जातो, पेन कमी करण्यासाठी, ही गोष्ट एक लक्षात ठेवा. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूयात. 78 नंबरचा क्वेश्चन. आता हा क्वेश्चन भरपूर वेळा PYQ म्हणून आलेला आहे, की जर्मन सिल्वर हा मिश्र धातू खालील धातूंच्या मिश्रणातून तयार झाला आहे, म्हणजे किंवा तयार होतो. पर्याय क्रमांक 2 कॉपर, निकेल आणि झिंक. जे कॉपर, निकेल आणि झिंक आहे ना, ह्याच्यापासून ही अलॉय तयार होते मित्रांनो. आता अलॉय वरती तुम्ही पाहिलं असं 2024 ला पण प्रश्न आहे, 2023 ला पण, आणि इथून मागे भरपूर वेळा, आणि मी 24च्या देखील व्हिडिओमध्ये सांगितलं आहे अनालिसिसच्या, की अलॉय वरती दरवेळेस प्रश्न आहे, आणि ते ठराविकच, म्हणजे गन मेटल असेल, जर्मन सिल्वर असेल, ब्रास असेल, ब्रॉन्झ असेल,
ह्याच्यावरतीच प्रश्न मित्रांनो फिरतायत. हे 4-5 जर तुम्ही पाठ केले, व्यवस्थित लक्षात ठेवले ना, तर मित्रांनो काही अडचण येत नाही. हे असे प्रश्न म्हणजे आपले हक्काचे प्रश्न असतात. हे अजिबात वाया जाऊन द्यायचे नाही मित्रांनो. हे मार्क आपल्याला भेटलीच पाहिजे. त्यामुळं ही जी जर्मन सिल्व्हर अॅलॉय आहे, ही कॉपर, निकेल आणि झिंक याच्यापासून तयार झालेली आहे. आता पुढचा आहे 79 नंबरचा प्रश्न. ॲस्पिरिनचे रासायनिक नाव. आता डायरेक्ट टू द पॉइंट प्रश्न आहे हा, का ॲस्पिरिन जी पेनकिलर ॲस्पिरिन जे आहे, पेनकिलर म्हणून पण वापरतात बघा. डोकेदुखीला पण काही लोकं टॅबलेट खातात ती पेनकिलर म्हणून. मुख्यतः ॲस्पिरिन हे पेनकिलर म्हणून वापरलं जातं. तर त्याचं रासायनिक नाव काय आहे मित्रांनो? ओ ॲसिटाइल सॅलिसिलिक ॲसिड. हे त्याचं रासायनिक नाव आहे मित्रांनो. आता हे हे असे प्रश्न आहे की हे जे तुम्हाला माहिती असले तर हमखास तुम्हाला मार्क भेटतात मित्रांनो. आता आपण ह्याच्या डिस्कशनच्या शेवटी 23 आणि 24च्या पेपरमधलं थोडं जे ओव्हरऑल अनालिसिस आहे ना, ते पण एक करूयात की काय डिफरन्स होता दोन्ही पेपरमध्ये. तो एक पाहून घेऊयात मित्रांनो. आता हा शेवटचा प्रश्न आहे 80 नंबरचा. कठीण आणि मृदू आम्ल आणि अल्कली या संज्ञा कोणी दिल्या? म्हणजे द टर्म्स हार्ड अँड सॉफ्ट ऍसिड्स अँड बेसेस वेर गिव्हन बाय. आता मित्रांनो ही जी टर्म आहे ना, ही पियर्सननी दिलेली आहे. याला काय बोलतात माहिती का? हार्ड सॉफ्ट ऍसिड बेस असं देखील मित्रांनो म्हटलं जातं. आता ही टर्म पियर्सननी दिलेली आहे. लुसेंटमध्ये पण हे डायरेक्ट मेन्शन आहे मित्रांनो. तिथून हा क्वेश्चन आलेला आहे. आता मित्रांनो जी एक गोष्ट अशी आहे मित्रांनो, तुम्ही एक ऑब्झर्व्ह केलं असेल, आपण जर सगळे क्वेश्चन जर पाहिले ना, म्हणजे 2023चे, तर बऱ्यापैकी क्वेश्चन हे वन लाईनर आहे, फॅक्च्युअल आहे आणि असं टू द पॉइंट विचारलेलं आहे. म्हणजे जर तुम्हाला उत्तर माहिती असलं तरच तुम्ही देऊ शकता. जर काय होतं मित्रांनो, एखादा मल्टिपल स्टेटमेंट वाला क्वेश्चन जर असला, तर त्याच्यामध्ये काय होतं मित्रांनो, की तुम्ही लॉजिक लावू शकता किंवा अनेक स्टेटमेंट मधून तुम्ही काहीतरी इन्फरन्स काढून उत्तरापर्यंत जाऊ शकता. पण जे वन लाईनर क्वेश्चन आहे, तिथं तुम्हाला अँसर माहितीच असावं लागतं मित्रांनो. आणि त्यामुळं हा जो 2023चा पेपर आहे ना, हा 24च्या मानाने तसं पाहिलं तर खूप म्हणजे टफ लेव्हललाच पकडला जाईल मित्रांनो. कारण ह्याच्यामध्ये आपण जे रेग्युलर सोर्सेस वापरतो, ह्याच्यातून खूप कमी क्वेश्चन टॅकल होत आहेत. जे की काही क्वेश्चन असे आहेत, म्हणजे अॅलॉय सारखे जे क्वेश्चन असतील, आपण जो पाहिला मगाशी अॅलॉयचा क्वेश्चन वगैरे, ते म्हणजे ते हे असे हक्काचे क्वेश्चन आहे फक्त. पण यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे जर तुम्ही एक पाहिलं 23 आणि 24च्या पेपरमध्ये, तर 24चा पेपर हा कंपॅरेटिव्हली खूप सोपा आहे. 23चा पेपर खूप अवघड आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, की दोन्ही पेपरमध्ये आहे ना, जो आपल्या सिलेबसला धरून आयोगाने एकदम तंतोतंत सिलेबस पाळलेला आहे. आणि 24च्या पेपरच्या ला आपण एक लँडमार्क मानून आहे ना, आपण अभ्यासाची आपली तयारी पुढची ठेवली पाहिजे. कारण जे बेसिक सोर्सेस आहेत, जे कन्सेप्च्युअल संकल्पना आहेत, त्या आपण समजून घेतल्या पाहिजे आणि आपला अभ्यास चालू ठेवला पाहिजे. जसं की आता केमिस्ट्रीवरती 3 प्रश्न आहे आयोगाचे, फिजिक्सवरती 3 आहे, बॉटनीवरती 3 आहे, झुलॉजीवरती 3 आहे, आरोग्यशास्त्रावरती 3 आहे. म्हणजे हे इक्वल वेटेज आयोगाने दिलेले आहे आणि क्वेश्चनची संख्या पण इक्वल आहे. हे आपण ध्यानात घेऊन पुढचा अभ्यास केला पाहिजे मित्रांनो. तर मित्रांनो आपण इथे थांबूयात. खूप खूप धन्यवाद. थँक यू व्हेरी मच मित्रांनो.